आगरकर हा मला स्वतःला माझ्या 12वी नंतरच्या टप्प्यावर भेटलेला असा पहिला लेखक होता की ज्याने मला तर्कशुद्ध विचार कसा केला जाऊ शकतो याची शिकवण कळत नकळत आपल्या लेखनाच्या माध्यमातून दिलं. म्हणजे आगरकरांचं स्वतःचं आयुष्य आणि त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांसाठीची जी काही योगदान असेल, ते केलेल्या लढाया, केलेले वादसंवाद हा मोठा विषय आहे. हा जरी बाजूला ठेवला तरी त्यांचं लेखन मला स्वतःला तेव्हाही आणि आजही कोणत्याही नव्या पिढीने वाचलं पाहिजे, तर्कशुद्ध विचार कसा करावा यासाठी असं वाटतं. विशेषतः 19व्या शतकातला महाराष्ट्र कसा होता, त्या महाराष्ट्रातले सामाजिक प्रश्न कसे होते, हे जर नीट समजून घेतले तर 20व्या तर सोडाच 21व्या शतकातल्या पहिल्या पाव शतकामधले आपले प्रश्न समजण्यासाठी त्याचा फार फायदा होतो. म्हणून आगरकरांचे निबंध खूप वेगवेगळ्या प्रकाशकांनी काढलेत. साहित्य अकादमीने निवडक निबंधाचं एक पुस्तक काढलंय आणि लवकरच त्यातल्या 50 निबंधाचं इंग्रजी अनुवाद करून साधनाकडून आम्ही पुस्तक आणणार आहोत. त्यामुळे तरुणाईसाठीचा माझा पहिला संदेश असा की राजकीय सामाजिक भान जर तुम्हाला वाढवायचं असेल, तर्कशुद्ध विचार करायचा असेल, तर आगरकरांचे किमान 10, 20, 25, 50 निबंध वाचावेत 200-250 पैकी, अशी माझी पहिली जोरदार शिफारस असेल.